श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची जुना कवठा भागामध्ये भक्तिमय वातावरणात करण्यात आली प्राणप्रतिष्ठा। नांदेड शहरालगत असलेल्या जुना कवठा परिसरातील दत्त मंदिर श्रीपाद नगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनांक 30 जून 2024 रोजी करण्यात आली। सकाळी रविनगर विठ्ठल रुक्माई मंदिर ते श्रीपाद नगर येथील दत्त मंदिरापर्यंत प्रमुख मार्गाने विविध देखाव्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर दुपारी महापूजा, होम हवन व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। उपस्थित भाविक भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी आजूबाजूच्या परिसरातील शेकडो भाविकांची उपस्थिती होती। जुना कवठा हे नवीन जे काही भाग झालेले आहेत त्या सर्व लोकांनी स्वामी समर्थासाठी गेल्या 1 वर्षापासून अहोरात्र मेहनत घेतली। आमचे शास्त्री शेठ पूजा गार्डनचे मालक त्यांनी स्वामी समर्थाची मूर्ती दिली। याच्या अगोदर नर्मदेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी। तसेच या ठिकाणी जे भाविक आहेत स्वामी आल्याच्या नंतर अतिशय आनंदात आहेत। आज सकाळी 9 वाजता आपण कवठा या श्रीपाद नगर या भागातून रविनगर कॉर्नर पर्यंत अशी भव्य दिव्य विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत मिरवणूक काढली। त्यामध्ये श्री स्वामी समर्थ अतिशय चांगले या मुलांनी पात्र केलं आहे। तसेच या ठिकाणी महिलांनी अतिशय चांगला सहभाग घेतला आहे। श्री स्वामी समर्थ, मी रोहित शास्त्री कटलवार हॉटेल पूजा गार्डन हे माझे कोठ्यामध्ये हॉटेल आहे। आज नांदेड शहरामध्ये श्रीपाद नगर इथे श्री स्वामी समर्थाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। ही माझी 1 वर्षापासूनची माझी इच्छा होती। गेल्या वर्षी आम्ही इथे महादेवाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यावेळेस पासून माझी इच्छा होती की त्या स्वामीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी। ती आज माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची दर्शनाची सोय व्हावी आणि ती झालेली आहे। त्यासाठी आनंदी आहे। श्री स्वामी समर्थ आज श्रीपाद नगर भागामध्ये सर्व स्वामी भक्तांची मनोकामना पूर्ण झालेली आहे। या श्रीपाद नगर भागामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराची प्राणप्रतिष्ठापना अशी सुंदर अशी पूर्ण रूपी मूर्ती आज इथं स्थापन होत आहे। एक स्वामी भक्त या नात्याने मनस्वी खूप हर्ष होत आहे। या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमान काळे साहेब आणि या मंदिराच्या स्थापनेसाठी श्रीमान पूजा गार्डनचे मालक शास्त्री साहेब अशा अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला मोठं मूर्तरूप आणि साकार रूप सार्थ असं सिद्ध झालेलं आहे। या मंदिराच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग तसेच अन्नदान असं वेगवेगळे सामाजिक उपक्रम असा मनोदय अध्यक्षांचा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आहे। आणि विषय या आज पाण्याचं आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे। स्वामींना एवढंच साकडं आहे बाबा या निमित्त सर्व शेतकरी राजाचं मनोमन धनधान्याने त्याचं जीवन चांगलं हो म्हणून स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना आहे। आणि प्राणप्रतिष्ठापनेसाठी सर्व भाविक भक्तांना मी माझ्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा देतो। मी डॉक्टर संतोष कुमार स्वामी, आरोग्य संपदा, होमिओपॅथिक दवाखाना शिवाजी नगर। श्री स्वामी समर्थ।